आज आपण एकटेपणाचे सामर्थ्य आणि कर्माचा सिद्धांत पाहूया. जन्ममृत्यू ही यातिक्यो भुजत्यंग्य शुभाशुभम नरकेतू पतत्येक्यो होको याती परा गतिम. म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मृत्यू पावतो. तो स्वतःच्या चांगल्या आणि वाईट कर्माची फळे, सुख आणि दुःख एकटाच भोगतो. तो स्वतःच्या वाईट कर्मामुळे एकटाच नरकात दुःखाच्या गर्गेत पडतो आणि स्वतःच्या चांगल्या कर्मामुळे एकटाच परागतीला सर्वोच्च यशा किंवा मोक्ष प्राप्त होतो. आचार्य चाणक्याने मानवी जीवनाचे अत्यंत कटू वास्तव्य या श्लोकातून जगासमोर अत्यंत निर्भीडपणे मांडले आहे. माणसाला नेहमी गर्दीत राहायला आवडते. जन्मापासून मृत्यूपर्यंत तो स्वतःभोवती नातेवाईक, मित्र आणि हितचिंतकाचे जाळे विणत असतो. काहींना सतत असे वाटते की ह्या गर्दीमुळे आपले आयुष्य सुरक्षित होईल आणि दुःखाच्या किंवा संकटाच्या वेळी सर्व माणसे ढाल बनून आपल्या पाठीशी उभी राहतील. परंतु चाणक्य अशा व्यक्तीच्या भ्रमाला छेद देताना स्पष्ट करतात की जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन जगणे हा माणसाच्या एकट्याचा प्रवास आहे. जन्म आणि मृत्यू या दोन टोकाच्या मध्ये आयुष्य आहे. प्रत्येकाच्या बऱ्या वाईट कर्माची फळे खऱ्या अर्थाने स्वतःलाच भोगावी लागतात. तुम्ही केलेले चांगले कर्म असो वा वाईट, त्याचे अंतिम परिणाम भोगण्यासाठी तुमच्यासोबत कोणीही वाटेकरी नसतो. गर्दी केवळ टाळ्या वाजवण्यासाठी, सल्ले देण्यासाठी किंवा सांत्वन करण्यासाठी असते. पण प्रत्यक्ष वेदना सोसणे किंवा यशाचा आनंद उपभोगणे हा माणसाचा वैयक्तिक आणि एकाकी अनुभव असतो. भूक शमवण्यासाठी जसे तुम्हाला अन्न खावे लागते, तसेच तुमच्या कर्माचा हिशोबही निसर्ग केवळ तुमच्याकडून घेत असतो. आजच्या 21व्या शतकातील तरुण पिढीला दिशा दाखवण्यासाठी आणि वास्तवाचे भान देण्यासाठी हा विचार एक प्रखर दीपस्तंभासारखा आहे. काही जण सहसा एकटे राहत नाहीत. त्यांना सतत मित्रांचा घोळका हवा असतो. आभासी जगातील शेकडो मित्रांच्या कौतुकावर काही जण स्वतःचे मूल्य ठरवत असतात. या गर्दीचा भाग बनवण्यासाठी आणि मित्रामध्ये स्वतःची खोटी प्रतिमा जपण्यासाठी अनेकदा स्वतःच्या तत्वाशी अत्यंत सहज तडजोड करतात. मित्र म्हणतात म्हणून व्यसनाच्या आहारी जाणे, दिखाव्यासाठी चुकीच्या मार्गावर चालणे किंवा स्वतःच्या मौल्यवान वेळ निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालणे हे आजच्या तरुणाईचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. जेव्हा एखादा तरुण मित्रांच्या नादाला लागून एखादे चुकीचे पाऊल उचलतो, तेव्हा त्याला वाटते की त्याचे मित्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पण निसर्गाचा आणि कर्माचा नियम अत्यंत कठोर आहे. जेव्हा चुकीच्या कर्माचे फळ मिळवण्यासाठी वेळ येते, उदाहरणार्थ आता जर आपण पाहिलं तर आरोग्याची भयंकर हानी होणे, कर्जाचा डोंगर उभा राहणे किंवा करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त होणे, तेव्हा त्या दुःखाच्या आणि नैराश्याच्या नरकात त्या तरुणाला एकट्यालाच पडावे लागते. कालपर्यंत पाठीवर थाप मारणारे आणि सोबत व्यसन करणारे मित्र संकटाच्या वेळी मात्र वाऱ्यासारखे नाहीसे होतात. चाणक्याचे हे सूत्र सांगते की तुमचे पाप आणि तुमचे दुःख वाटून घ्यायला या जगात कोणीही येत नाही. ते विष तुम्हाला एकट्याला प्राशन करावेच लागते. याच श्लोकाचा दुसरा अर्थ आणि अत्यंत सकारात्मक पैलू हा आहे की जर तुम्ही चांगल्या मार्गावर चालण्याचे ठरवले आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली, तर तुम्हाला परमगती किंवा सर्वोच्च यश मिळवण्यासाठी कोणाच्याही आधाराची किंवा भाऊगर्दीत जाण्याची गरज भासत नाही. आज अनेक जणांना असे वाटते की आपल्याला कोणाचा तरी आधार असायला हवा, कुणीतरी मार्गदर्शक असायला हवा, तर मी आयुष्यातला मोठा होऊ शकेन. यावर चाणक्य सांगतात की तुमचे स्वतःचे कर्म तुमचा सर्वात मोठा आधार आहे. जेव्हा एखादा तरुण रात्रीचा दिवस करून अभ्यास करतो किंवा रक्ताचे पाणी करून स्वतःचा व्यवसाय उभा करतो, तेव्हा त्याचे कष्ट वैयक्तिक कर्म असते आणि जेव्हा या कष्टाचे फळ मिळून तो स्वतःच्या जिद्दीवर यशाच्या शिखरावर पोचतो, तेव्हाच तो विजयी त्याचा स्वतःचा असतो. या जगातील कोणतीही ताकद प्रामाणिक आणि कष्टाळू माणसाच्या यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस कधीही परिस्थितीला, गरिबीला किंवा इतरांना दोष देत बसत नाही. तो जाणतो की आपले भविष्य घडवण्यासाठी संपूर्ण जबाबदारी केवळ आणि केवळ आपली स्वतःची आहे. चाणक्याच्या या महान जीवनसूत्राचा सखोल अर्थ या कथेद्वारे समजून घेऊ. अवंती या एका समृद्ध राज्यात
समरसेन नावाचा तरुण राहत होता. तो एक अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्याचा एकुलता एक मुलगा होता. समरसेन हा अतिशय लाडात वाढलेला आणि गर्विष्ठ तरुण होता. त्याच्या आजूबाजूला कायम खुशमस्करे आणि मतलबी मित्राचा गरडा असायचा. हे मित्र समरसेनेची सतत खोटी स्तुती करायचे, त्याच्या पैशावर मजा करायचे आणि त्याच्या चुकीच्या मार्गाला प्रोत्साहन सुद्धा द्यायचे. समरसेनेला वाटायचे की हेच आपले खरे जग आहे आणि मित्रांच्या जीवावर आपण काहीही करू शकतो. एकदा याच मित्रांच्या चिथावणीवरून आणि पैजेपोटी समरसेनेने राज्याच्या एका अत्यंत पवित्र आणि जुन्या मंदिरातील मूर्तीवरील मौल्यवान हिरा चोरण्याचा भयंकर कट रचला. मित्रांनी त्याला खात्री दिली की ते सर्वजण मंदिराच्या बाहेर पहारा देतील आणि काही अडचण आली तर शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतील. मंदिरात चोरी होत आहे हे राज्याच्या सैनिकाच्या लक्षात आले. समरसेन किंवा चोरण्यास मंदिरात गाभाऱ्यात गेला आणि राजाच्या सैनिकाची अचानक मंदिराला वेढा घातला. सैनिकांना पाहताच सर्व तथाकथित मित्र समरसेनेला तेथेच वाऱ्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. सैनिकांनी समरसेनेला रंगेहात पकडून राजासमोर उभे केले. राजाने न्यायदानाचे कठोर पालन करत समरसेनेला 12 वर्षाच्या अंधार कोठडीच्या भयंकर शिक्षा सुनावली. अंधार कोठडीत टाकल्यावर समरसेनेच्या आयुष्यातील तो खोटा भ्रम एका क्षणात तुटून पडला. ज्या मित्रांसाठी त्याने स्वतःचे चारित्र्यपणाला लावले होते ते त्याला वाचवायला आले नाही. त्या भयानक अंधारात आणि एकांतात तो ओक्साबोक्षीने रडू लागला. तुरुंगात एका वृद्ध आणि ज्ञानी पहारेकरांनी बोलता बोलता त्याला आचार्य चाणक्याचा हा श्लोक ऐकवायला. पहारेकरी म्हणाला, हे तरुणा माणूस एकटा जन्माला येतो आणि आपले बरे वाईट कर्म तो एकटाच भोगतो. तू जेव्हा पाप करत होतास तेव्हा गर्दी तुझ्यासोबत होती, पण आता या नरकात तुला एकट्यालाच पडावे लागत आहे. पण हेही लक्षात ठेव की जर तू आज स्वतःमध्ये बदल करण्याचे ठरवलेस तर तुझ्या स्वतःच्या चांगल्या कर्माचे तू पुन्हा यशाची परामती गाठू शकतोस. त्या एका विचाराने समरसेनेच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी दिली. त्याने त्या अंधाऱ्या कोठडीत उरलेली 12 वर्षे अत्यंत कठोर तपश्चर्या, ग्रंथाने वाचन, ध्यानधारणेत घालवली. त्याने स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवले आणि रागावर विजय मिळवला. 12 वर्षानंतर जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो एक गर्विष्ठ आणि मूर्ख तरुण राहिला नव्हता, तर एक अत्यंत प्रबल, ज्ञानी आणि संयमी माणूस बनला होता. पुढे त्याच समरसेनेने शून्यातून स्वतःचा एक नवा आणि प्रामाणिक व्यवसाय उभा केला आणि आपल्या कष्टाच्या जोरावर संपूर्ण राज्यात सर्वाधिक सन्माननीय व्यक्ती म्हणून नाव कमावले. त्याने सिद्ध केले की कर्माचे फळ एकट्यालाच मिळते, मग तो नरक असो का सर्वोच्च विजय. आजच्या पिढीने समरसेनेच्या या बौद्धकथेतून आणि आचार्य चाणक्याच्या अत्यंत कठोरपण सत्य अशा जीवनसूत्रातून मोठबोध घ्यायला हवा. एकटे चालण्याची भीती मनातून कायमची काढून टाका. चुकीच्या लोकांच्या गर्दीत चालण्यापेक्षा सत्याच्या मार्गावर एकाकी चालणे अभिमानास्पद आहे. तुमची चांगले कर्मच तुमचा खरा आणि शाश्वत सोबती आहे. मित्रांच्या आहारी जाऊन किंवा तात्पुरत्या सुखाच्या मोहात पडून असे कोणतेही पाऊल उचलू नका ज्याची किंमत तुम्हाला आयुष्यभर अश्रू गाळत एकट्यालाच मोजावी लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कर्माची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेता तेव्हा तुम्ही तुमच्या अपयशाची जगाला, नशिबाला किंवा पालकांना दोष देणे थांबवता. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. तुम्ही स्वतः तुमच्या भाग्याचे आणि भविष्याचे शिल्पकार आहात. कष्टाची कास धरा, स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवा आणि स्वतःच्या प्रामाणिक कर्माने यशाचे शिखर गाठा.